आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी बघूया। जैसलमेरमध्ये रात्री भारतीय लष्कराकडून ड्रोनद्वारे देखरेख करण्यात आली आहे। पाकिस्तानने मोबाईल टॉवरची रेंज या ठिकाणी वाढवली। पाकने रेंज वाढवल्यामुळे जैसलमेरच्या गावात आता पाकिस्तानचं नेटवर्क मिळतंय अशी माहिती आहे। जैसलमेरमध्ये पाकचं सिम वापरल्यास सुरक्षेसाठी मोठं संकट आहे। याच पार्श्वभूमीवर पाकचं सिम कार्ड वापरू नका अशा सूचनाचे आदेश जैसलमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आणि याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी थेट जैसलमेरवरून आपल्या सोबत आहेत। गिरीश गायकवाड आणि अमृतसरवरून प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काय सांगाल, या ठिकाणी सतर्कता बाळगली जाते, काही आदेश या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की कालपासून जे जनजीवन आहे जैसलमेरमध्ये ते एकतर पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। दुकानं उघडी आहेत, कुठल्याही स्वरूपाचा ब्लॅकआउट नाहीये। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव रात्रभर ग्लायडरच्या माध्यमातून आपलं जे एअरबेस आहे त्या ठिकाणाहून जे ग्लायडर आहेत ते सोडले जात आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण शहरावर संपूर्ण जिल्ह्यावरती लक्ष ठेवलं जात आहे। बरेचसे ड्रोन सुद्धा भल्या पहाटे आणि सकाळी आणि त्यासोबतच संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळतात। ग्लायडरमध्ये स्फोटकाची कुठलीही क्षमता नसते, पण सीसीटीव्ही असतो त्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण दृश्य जी आहे ती कैद केली जातात आणि सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण शहरावरती त्यावर नजर ठेवली जाते। दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की पाकिस्ताननं आपल्या टॉवरचा जो नेटवर्क आहे तो वाढवलेला आहे आणि जवळपास 70 ते 80 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज येते, जी जैसलमेरच्या अनेक गावांमध्ये सुद्धा सापडते आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे सीम आहेत ते जैसलमेरच्या गावामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आढळलेलं आहे आणि तशा काही बाबी सुद्धा पाहण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाने या संदर्भातली सतर्कता एकूणच बाळगली जाते। अमृतसर